पालघर जिल्ह्यातल्या विविध प्रकल्पाची पाहणी करण्याकरता आम्ही आलो आहोत। येताना पहिल्यांदा आम्ही जे बुलेट ट्रेनचं बोईसर स्टेशन आहे त्या स्टेशनची पाहणी केली। त्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे आणि डिसेंबर 27 पर्यंत ते सगळं काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे। त्यामुळे त्या काळात मग आपल्याला बुलेट ट्रेन जी आहे ती या ठिकाणी मिळू शकते आणि त्या बुलेट ट्रेनमुळे विशेषतः त्याचे आपल्याला माहिती आहे 2 स्टॉप आहे, एक बोईसरला आहे आणि विरारला आहे। याच्यामुळे खूप मोठी एक इकॉनॉमिक डेव्हलपमेंट करता एरिया त्याच्यामुळे ओपन अप होईल। आपण विचार करू शकतो की एक प्रकारे BKCचं एक्सटेन्शन होईल, कारण इथनं BKC पर्यंत अर्ध्या तासामध्ये पोहोचता येईल। त्यामुळे एक फार महत्त्वाचं काम ते होतं आहे। आत्ता आपण जिथे उभा आहोत ही साईट वाढवण बंदराची साईट आहे। आपल्याला कल्पना आहे की आज देशातलं सगळ्यात मोठं बंदर हे JNPA बंदर आहे। जवळपास 70 लाख मेट्रिक टन इतकं त्या ठिकाणी कंटेनर आणि माल हँडलिंग करण्याचं त्या JNPT पोर्टची क्षमता आहे। पण हे जे बंदर आपण बांधतोय हे JNPTच्या 3 पट मोठं आहे। याच्यामध्ये JNPTपेक्षा 3 पट जास्त क्षमता असणार आहे। हे देशातलं सगळ्यात मोठं बंदर आहे। जगातल्या पहिल्या 10 मधलं हे बंदर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये अशी साईट कुठेच नाही। 20 मीटर डीप ड्राफ्ट असलेलं अशा प्रकारचे बंदर आहे। जगातली जी सगळ्यात मोठी शिप आहे, सगळ्यात मोठी वेसल आहे, ती आत्ता भारतात येऊ शकत नाही, त्याला दूर डॉक करावं लागतं। पण हे बंदर झाल्यानंतर त्या बंदरावर जगातली सगळ्यात मोठी शिप देखील येऊ शकेल अशा पद्धतीची याची रचना आहे। या संदर्भात आता काम फार वेगानं पुढे चाललेलं आहे। जवळपास 30 ते 40% जे काही या ठिकाणी ॲक्विजिशन होतं ते देखील पूर्ण झालं आहे। आमचा प्रयत्न आहे की कुठेही फोर्सफुल ॲक्विजिशन होऊ नये या दृष्टीने ग्रामस्थ आणि मासेमारी करणारे आमचे जे बांधव आहेत यांना विश्वासात घेऊन त्यांचं योग्य पुनर्वसन करतच आपल्याला हा प्रकल्प करायचा आहे। त्या दृष्टीनं अतिशय चांगला संवाद एस्टॅब्लिश झालेला आहे। या एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार आहे। त्यामुळे या पालघर जिल्ह्यातल्या स्थानिकांना, डहाणूच्या तालुक्यातल्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये सामील कसं करून घेता येईल याचा आपला प्रयत्न चालला आहे। विशेषतः मासेमारी करणाऱ्यांना एक मासेमारीचं बंदर देखील आपण तयार करून देतो आहोत, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कमी व्हायच्या ऐवजी वाढला पाहिजे, तो व्यवसाय मोठा झाला पाहिजे, त्यातनंही अगदी एक्सपोर्टपर्यंत आपण जाऊ शकलो पाहिजे अशा पद्धतीचं बंदर आपण तयार करतो। आणि एकूणच आपल्याला कल्पना आहे की या जिल्ह्यामध्ये हे वाढवणचं बंदर आहे, त्यासोबत विरार अलिबाग कॉरिडॉर आहे, या ठिकाणी बोईसर आणि विरारची स्टेशन्स आहेत आणि एक नवीन एअरपोर्ट देखील आपण विरारच्या जवळ तयार करणार आहोत। या सगळ्या प्रकल्पांची पाहणी आज मी करतोय आणि या सगळ्या प्रकल्पांमुळे चौथी मुंबई जी आहे ती या भागामध्ये तयार होणार आहे। एक मोठी आर्थिक अशा प्रकारची गुंतवणूक येणार आहे आणि आमचा प्रयत्न आहे की या संपूर्ण आर्थिक परिवर्तनामध्ये स्थानिकांना सामील करून घेण्याकरता मग इथलं ITI त्याचं अपग्रेडेशन करून इथे मोठ्या फिशरीज इन्स्टिट्यूट तयार करून या ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचं काम ऑलरेडी आपण सुरू केलेलं आहे। त्याच्या माध्यमातून स्थानिकांना या परिवर्तनाचा फायदा कसा मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे आणि मला समाधान आहे की इतक्या वर्षापासून अडलेले सगळे प्रकल्प आता माननीय मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मार्गी लावलेले आहेत आणि पुढचे 30 वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची अर्थव्यवस्था या एका वाढवण बंदरामुळे वर्धित वेगानं विकसित होताना आपल्याला पाहायला मिळेल। त्यामुळे देशाच्या इतिहासातलं विकासाचं एक महत्त्वाचं पान म्हणजे वाढवणचं बंदर आहे। आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात त्यांना फोर्सफुली जमिनी घेतली जातील असं म्हटलं जातं, त्यांना काय तुम्ही आश्वस्त केलं फोर्सफुली जमिनी घेतल्या जाणार आहेत? पहिली गोष्ट या ठिकाणी संवादानेच आम्ही जमीन ॲक्वायर करतोय, फोर्सफुली कुठेही आम्ही करत नाहीत। आणि म्हणूनच आपण बघितलं असेल की सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लोकांनी अनेक अफवा पसरवल्या होत्या, त्यामुळे लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी असमंजस होता, गैरसमजूत होती, ती सगळी हळूहळू आम्ही दूर केलेली आहे। आणि मला विश्वास आहे
आता ज्या प्रकारे गावकऱ्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे, आम्ही हे काम लवकर करू शकू. आपण ITIच्या संदर्भातला जो प्रश्न विचारला, हे सगळे ITI आपण अपग्रेड करतो आहोत. या ठिकाणी जी इकोसिस्टीम तयार होणार आहे त्यात कुठली कौशल्य हवी आहेत ती सगळी कौशल्य आपण तिथे आणतो आहोत आणि आपल्या स्थानिकांना मोफत सर्व ट्रेनिंग त्या ठिकाणी आपण देऊन त्यांनाच या ठिकाणी त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये पुढे जाता येईल, हाय पेड जॉब्स मिळतील, अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. सर, JNP तुम्ही आश्वासन दिलं वाढवण बंदराच्या शेजारी 3 ग्रामपंचायतांनी पूर्वीपासून समर्थन दिलेलं आहे वाढवण बंदराला, विकास करतो, परंतु त्यांनी अजून कोणताही निधी म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आत्ता याची सुरुवात झालेली आहे. आत्तापर्यंत रेग्युलेटरी सगळ्या परमिशन्स आपण घेत होतो. आता या रेग्युलेटरी परमिशन्स 90% झाल्या, 10% आता ऑटो पायलट मोडमध्ये ते लवकर मिळतील. त्यामुळे आता खरा विकास चालू होईल. आमचं एक पक्क आहे की आम्ही काही झालं तरी स्थानिकांना घेऊनच विकास करू. स्थानिकांना विकासाचा भाग केल्याशिवाय कुठलाही विकास यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिकांचं जीवन बदलत नाही तोपर्यंत या विकासाला अर्थ नाही, हे लक्षात घेऊनच याचं प्लॅनिंग केलेलं आहे. सर, आता प्रत्यक्षामध्ये याची कामाची सुरुवात कधीपासून होईल? मला असं वाटतं की आता कामाची सुरुवात जवळपास झाली आहे, पण अगदी आपण जे म्हणाल तर त्या संदर्भात आता क्वेरीज झालेल्या आहेत. जवळपास मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दमणवरनं रेती जी आहे, वाळू जी आहे ती आणण्यात येणार आहे. त्याची टेंडर्स वगैरे सगळे झालेले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे. जवळपास ती झाली आहे आणि पुढच्या काळात वेगानं ती होताना दिसेल. पुढच्या 3 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की या ठिकाणी मेजर काम आम्ही करून आपल्याला हे बंदर कसं त्या ठिकाणी अस्तित्वात आणता येईल अशा पद्धतीनं किमान त्याचं प्रायमरी काम तरी झालं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. आणि आमची जी या ठिकाणी स्थानिक यंत्रणा आहे, म्हणजे केवळ JNPTच नाही तर आमचे जे जिल्हा यंत्रणा आहे, मग जिल्हाधिकारी असतील, पालकमंत्री असतील किंवा आमचे फिशरीज मंत्री असतील आणि इथले जे जिल्हा प्रशासनातले लोक आहेत, असे सगळे मिळून पुढचं प्लॅनिंग आम्ही सुरू केलेलं आहे. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा इथलं उलाढाल सुरू होईल त्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आर्थिक गतिविधी सुरू होतील. त्याचा फायदा घ्यायचा असेल तर आत्ता त्याचं प्लॅनिंग करावं लागेल. तेच प्लॅनिंग करतो आणि तेच सगळं प्लॅनिंग पाळण्याकरता मी आलेलो आहे. ऑपरेशन देवेंद्र काय सुरू झाले त्याच्याविषयी वाढवण बंदरापासून जो रस्ता जातोय त्याला कशा पद्धतीने वेगवेगळ्या गावांतून अलाइनमेंट देण्यात येणार आहे, काय नियोजन? नाही, त्याचा नीट अलाइनमेंट ठरलेली आहे. कारण आपल्याला वाढवणवरनं एक चांगला रस्ता, त्यासोबत जे आपलं फ्रेट कॉरिडॉर आहे त्याची कनेक्टिव्हिटी, म्हणजे मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी आपल्याला द्यावी लागेल. तिचं कम्प्लीट प्लॅनिंग आपण केलेलं आहे आणि लवकरच त्याचंही काम आपण करतो. असं आहे, माझ्याकरता हे राजकीय प्रश्न गौण आहेत. या राजकीय प्रश्नांनी कोणाचंही भलं होणार नाही, लोकांचं भलं विकासाने होणार आहे. त्यामुळे माझं सगळं कॉन्सन्ट्रेशन हे विकासावर आहे. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की सर्व्हिस फ्लाईटमध्ये ज्यात कोणी बसू शकतं अशा फ्लाईटमध्ये योगायोगाने आम्ही एकत्रित आल्यानंतर जितक्या चर्चा झाल्या त्या चर्चा, म्हणजे मला तर असं वाटतं की माफ करा पण कधी कधी वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत का वेड्यांच्या बाजारात आहोत असा प्रश्न पडावा. अशा पद्धतीच्या चर्चेत पण काही हरकत नाही. आपला मला असं वाटतं नाही, ते एका बाजूला बसले होते, मी एका बाजूला बसलो होतो. सर, आपण म्हणताय की पण समजा आम्ही आजूबाजूला असतो तर गप्पा मारले असतात, त्याला काय अडचण आहे? सर, आपण म्हणताय की 4थी मुंबई होईल, मात्र डहाणू किंवा परिसर या ठिकाणी DTPAचे काही निर्बंध आहेत, त्यासाठी सरकार कशा पद्धतीने? असं आहे की पहिल्यांदा तर हे निर्बंध जे आहेत या निर्बंधामध्ये पूर्णपणे शिथिलता यावी अशा मानणाऱ्यांपैकी आम्ही नाही. विकासाला आवश्यक तेवढी शिथिलता आली पाहिजे. कारण डहाणू नॅचरल एरिया प्रोटेक्ट करण्याकरताच आपण वाळवण बंदराची या ठिकाणी व्यवस्था अशी केलेली आहे की ते आतमध्ये 5 किलोमीटरपर्यंत रस्ता त्याचा तयार केलेला आहे. त्यामुळे इथली जी जैवविविधता आहे, निसर्ग आहे, तो लक्षात घेऊनच मग ज्या भागामध्ये अशा पद्धतीनं जैवविविधता आहे तिथे आपल्याला कमर्शियलपेक्षा रेसिडेन्शियल प्लॅनिंग जास्त करावं लागेल. त्याकरता जे काही आवश्यक आपल्याला बदल करून घ्यायचे आहेत ते आपण डहाणू अथॉरिटीकडे जाऊन ते बदल मिळवून घेऊ. ज्या ठिकाणी आपल्याला लॉजिस्टिक कॉरिडॉर करता येतो अशा जागा आम्ही आयडेंटिफाय केल्या आहेत की जिथे जैवविविधतेवर आपल्याला कुठलाही परिणाम होणार नाही
तिथे आपण लॉजिस्टिक कॉरिडॉर करू, ज्या ठिकाणी कमर्शियल कॉरिडॉर करता येतो तिथे कमर्शियल करू, अशा पद्धतीनंच याचं प्लॅनिंग करतो. त्यामुळे खूप असं विस्थापना करायची आणि डहाणू ऑथॉरिटीज आम्हाला नको किंवा डहाणू ऑथॉरिटीने या ठिकाणी जे काही प्लॅनिंग केलेलं आहे ते सगळं उलटसुलट करायचं आम्ही कधी करू देणार. देखिए, आज मुझे बहुत खुशी है कि माननीय प्रधानमंत्री जी के नेतृत्व में देश का जो सबसे बड़ा पोर्ट त्यामुळे एका प्रकल्पातून 10 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय. जमिनीचं अधिग्रहण करताना ग्रामस्थांना विश्वासात घेणार असल्याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.